नमस्कार मित्रांनो, सध्याला मी बशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी उफा या ठिकाणी उपस्थित आहे। माझ्यासोबत असणारे आता यावर्षी 6th इयर पूर्ण कंप्लीट होऊन आता भारतामध्ये त्यांनी जात आहेत आणि हे आहेत जहीद सर आणि आपल्या जालन्याचे आहेत। हा माझा मित्र आणि स्टुडंट सुमित सूळ लातूरचे आहेत आणि हा माझा मित्र आणि स्टुडंट दोन्हीही माळी ओमकार फ्रॉम उस्मानाबाद। हे दोघेही इथून आहेत। ओके, तर कट कर लागते त्याला, नाही एडिट करता येईल, डबलच सुरू आहे। तर इथे सध्याला आपण बिल्डिंगमध्ये उभे आहोत। तर ही जे पाठीमागच्या साईडला जी बिल्डिंग आहे तर ही कोणती आहे? डीन्स ऑफिस आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर इथं ही जी बिल्डिंग आहे हा डिपार्टमेंट आहे, बायोलॉजी डिपार्टमेंट आहे। त्यानंतर इकडं आमच्याच बाजूला अशा पद्धतीने ही कोणती आहे? हा आहे न्यू डिपार्टमेंट झालेला आहे, हा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल। आणि त्यानंतर इकडच्या साईडला आहे हे डिपार्टमेंट, दिसवर हिस्टॉलॉजी डिपार्टमेंटचा एक्सटेन्शन आहे। हां, बॅक साईडला डिपार्टमेंट आहे, त्याचा एक्सटेन्शन आहे या साईडला, राईट। तर अशा पद्धतीनं बशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये बरेच डिपार्टमेंट हे जवळ आहेत। इथून थोडेसे हॉस्टेल काही अंतरावर आहेत आणि काही जवळ आहेत। तर बशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी तशी खूप छान आहे, खूप जुनी आहे आणि बऱ्याच वर्षापासून इथं विद्यार्थी अभ्यास करतात। इथून खूप विद्यार्थी MBBS होऊन FMG होऊन भारतामध्ये बऱ्याच हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहेत। तर एक अशी सुंदर आणि चांगली युनिव्हर्सिटी आहे। इथं जवळजवळ वर्षातून एक 2.5 ते 3 महिन्याच्या आसपास बर्फ राहतो, जास्त काय बर्फ राहत नाही। आणि थंडी मात्र इथे सुद्धा इतरच्या तुलनेमध्ये इथं थोडीशी थंडी कमीच आहे। याच्यानंतर डाऊन साईडला ओरेनबर्ग युनिव्हर्सिटी आहे, ती जवळजवळ एक 150 किलोमीटर आहे। हो, 150 ते 180 किलोमीटरच्या आसपास ती युनिव्हर्सिटी आहे। तर ही एकदम चांगली युनिव्हर्सिटी आहे। इथून जर विचार केला आपण तर ट्रान्सपोर्टिंग सोपं आहे। डायरेक्ट फ्लाय दुबईची फ्लाईट इथं येते बशकीरला, डायरेक्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि इथून सुद्धा फ्लाईट डायरेक्ट दिल्ली आणि मुंबई आहे। मुंबईहून पण विद्यार्थी इथं डायरेक्ट येऊ शकतात, बाहेर दुसऱ्या एअरपोर्टचा वापर करायची गरज नाही। आणि दिल्लीवरनं सुद्धा इथं डायरेक्ट येऊ शकतात। युनिव्हर्सिटी खूप छान आहे, बिंदास तुम्ही या युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेऊ शकतात। पाठीमागे काही छोटे मोठे इथं प्रॉब्लेम्स आले होते, पण आता फीस थोडीशी कमी केलेली आहे आणि ॲडमिशनमधल्या काळामध्ये काही प्रॉब्लेममुळं थोडेसे कमी झाले होते, पण आता यावर्षी ॲडमिशन्स लेवलमध्येच राहतील। कारण का रशियन गव्हर्नमेंटनं सुद्धा ॲडमिशनवर एक बंधन घातलेलं आहे की ठराविक एवढेच ॲडमिशन युनिव्हर्सिटीमध्ये झाले पाहिजेत।